2025 हिंदवी स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने या पालखी सोहळ्यात सामील व्हा. आम्ही येतोय, तुम्हीही या. हिंदू धर्माची भगवी पताका ट्रॉफी दिल्यात. सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक मोरेश्वर मुरलीधर पराडा साहेबांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. आयोजकांच्या वतीने आपला फेटाबांधून सन्मान होतोय. त्याचबरोबर 1 ते 4 क्रमांकासाठी ज्यांनी आपल्याला साईंबा महाराजांची प्रतिमा दिली, सन्माननीय माजी सरपंच अमोलदादा थिटे यांचा सन्मान होतोय. हिंदू धर्माची भगवी पताका खांद्यावर मी वाही, गजर चालला शंभू शंभू, दिशा गाजबू दाही. तुझी या त्यागाची अखंड देवते जगी, तुझाच घेऊन तुझीच चाले पालखी. धर्मदूत रक्षिरास पंचप्राण त्यागुनी, तूच वाट दाविली तीच चाले पालखी. हेलो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं संतराज कान्होराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये, केंद्राई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत श्री क्षेत्र केंदूर नगरीमध्ये पाहतो आपण रुईबाई स्टेडियमवरती जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ 2025 या स्पर्धेचा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा धगधगता थरार. धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप यांच्या विरोधात शिक्रापूर 11 शिक्रापूर या 2 संघांमध्ये सामना. तर सामना 5 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघटनांनी घ्या. दोन्ही संघांची 12वे खेळाडू उपस्थित होत आहेत. दोघांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. 5 षटकांची लढत. मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत शुभम गिलबिले सरांना आपण पाहतोय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत गणेश गायकवाड सरांना आपण पाहणार आहोत. सन्मान्य राजू शेठ तांबे ग्रामपंचायत सदस्य आणि अक्षय जगताप युवा उद्योजक यांच्या मालकीचा असलेला धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप, तर शिवाजीराव अहिरे श्रीनाथ केटरर्स यांच्या मालकीचा असलेला शिक्रापूर 11. टॉस जिंकला पिंपळे जगताप संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल तिथे पाहतो आपण. फुल टॉस आणि सरळ चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल आणि त्यावरती चौकार. 4 धावा. उद्धव वानखेडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू इथे नियंत्रित नव्हता, तर समोर गणेश बेंडभरनं मात्र त्याचा पुरता फायदा उचललाय. फ्री हिट बॉल पाहतोय. दरम्यान उद्धव वानखेडे पुन्हा एकदा. यावेळेस स्टिअर केलेला चेंडू तिथे झेल टिपला. धावाची संधी. यावेळेस मात्र दरम्यान झेल टिपला. फ्री हिट बॉल, परंतु धावाची संधी होती. एका बाजूने डेंजर एंडला होता स्वराज जगताप. तिथे 1 धाव मिळाली. अगदी वेगानं 2 धावा. 1 धाव पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये पाहतो आपण 6 धावा. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सुरू असताना. जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ स्पर्धेचा ग्रँड फिनाले. शेवटचा दिस गोड व्हावा याच साठी केला होता अट्टास. अशा प्रकारचा हा शेवटचा अंतिम दिवस. मेगा फायनलचा थरार मैदानामध्ये सुरू होत आहे. एका बाजूनं धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप विरोधामध्ये शिक्रापूर 11 शिक्रापूर. खरं तर दोनही संघ ओपन गावस्टी मधल्या स्पर्धेमध्ये ग्रँड फिनाले मध्ये आहेत. एकूण 20 संघांना आपण या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला.
ज्यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं तिथे स्वीप करायचं होतं. दरम्यान यष्टीरक्षक आसिफ तांबळेकडून काहीशी चूक होताना तिथे 1 धाव मिळेल. 20 संघांना या स्पर्धेमध्ये बघितलं, पण आपल्या गटामधील 10 संघ आणि ओपनचे 10 संघ या स्पर्धेमध्ये पाहिले. त्यातील गेली 4 दिवस साखळी फेरीतील अतिशय रोमांचक सामने बघायला मिळाले. आज सुपर 8चा थरार आपण बघितला, त्यातून 6 टीम ज्या ओपनच्या सुपर 8मध्ये दाखल होत्या आणि 2 आपल्या गटामधील, त्यामध्ये करंदी आणि धामरी हे 2 संघ स्पर्धेच्या सुपर 8मध्ये आपण बघितले. त्यातून उपांत्य फेरीमध्ये करंदी संघ मात्र बाहेर पडला आणि धामरी संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आपण पाहतोय. दरम्यान धामरी संघ मात्र पाहिलं सेमीफायनलमध्ये काहीसा बॅकफुटवरती गेला, तर पिंपळे जगताप संघानं बाजी मारत प्रथम या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केला. तर सणसवाडी संघाला पराभूत करत शिक्रापूर संघानं या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केलेला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं गणेश बेंडबरला तुम्ही पाहता, एका बाजूनं सराज जगताप फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये आहे. 5 षटकांचा सामना. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला, याच बरोबर चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आउटफील्ड वेगवान, सरळ सीमा पार, खणखणी चौकार, 4 रन. पाहुणी मोका चौथ्या आपण पाहतोय अगदी चौथा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलं गेलाय. धावपलकावरती 11 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. एके लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. 3 कॅमेऱ्यानं आपण ही स्पर्धा यावेळेस हलक्या हातानं स्टिअर करायचा होता. गुडलेन तो टाकलेला चेंडू पाहतोय, बंडाट वेग होता, सरळ आसिफ तांबोळेच्या हातामध्ये डॉट आलाय, निर्धाव. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. अनिकेत कांडगे सर आणि त्यांची टीम, तर सुंदर प्रकारे स्पर्धेचं ऑनलाईन स्कोरिंग प्रथमेश करपे सर त्या ठिकाणी करताना आपण पाहतोय. तर पंच गेली 4 दिवस या स्पर्धेमध्ये पांडुरंग सरोदे सर, शुभम गिलबिले सर, गणेश गायकवाड सरांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र हलक्या हाताने पाहतो स्टेअर केलेला चेंडू पॉइंट मध्ये, गॅप मोठा, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि चेंडू अडवलाय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धाब्यांबरोबरच धावपलकामध्ये वाढ होताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. दरम्यानात स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप संघाच्या धावपलकावरती 13 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि पहा ओव्हर संपली. ओम मेडिकल आणि ओम मंगल केंद्र केंदूरचे सर्व मान्य अनीस भाई मुलानी यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू विजय, धन्यवाद. अतिशय दर्जेदार पंच या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाजूने जे बाउंड्री रोप्स मला बघायला मिळतात विराट इव्हेंट सतीश खरे सरांच्या माध्यमातून. तर आज संपूर्ण दिवसभर आपण ज्यांचा आवाज ऐकतोय, खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या मेगा फायनलच्या दिवशी, अंतिम दिवशी जे आपल्याला उपलब्ध झाले आणि आमच्या शुभमभैया गावडे यांच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक नरेश डोमे सर आपल्या समेत आहेत. त्याचबरोबर आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. एक पारितोषिक या ठिकाणी येते पहा, सभापती शंकरदादा जांभळकर यांचे मावस बंधू सन्मान्य प्रकाशजी कावडे यांनी पारितोषिक या ठिकाणी येते पहा. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस असणार आहे. या षटकासाठी ते पारितोषिक आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सागर शेळके, तर एका बाजूनं स्वराज त्या ठिकाणी पाहतो आपण समोर सामना करेल. डावखुऱ्यात फलंदाज यावेळेचा चेंडू तिथे, दरम्यान फाईन लेग मध्ये सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर, चौकार आलाय, 4 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थुटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश थुटे यांचा सनसनी थँक्यू. सागर शेळकेच्या पहिल्याच बॉलवरती स्वराज जगतापच्या बॅटमधून चौकार आलाय. पारितोषिक येते बा स्वराज जगतापच्या सलग 3 षटकारासाठी निखिल बेंडबर यांच्याकडून 1000. याच बरोबर परफेक्ट मिडल, अभी गायकवाड, अभी नहीं तो कभी नहीं, बड़ी मछली जाल में, बिग विकेट इज डाउन. स्वराज जगताप बैक टू पवेलियन. संधी साधणी
थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब लाईव्ह सौजन्य प्राप्त झालं, विद्यमान सदस्य श्री क्षेत्र केंदूर मंगलताई अरुण साकोरे यांचे चिरंजीव सन्मान्य युवा उद्योजक अभिदादा साकोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मी मनापासून स्वागत करतो. दरम्यान मैदानामध्ये पाहतो आपण इथे सागर शेळकेनं कमाल केलेला आहे. विकेट आलाय स्वराज जगतापच्या रूपानं, मोठा विकेट्स दरम्यान धावपलकावरती 17 असताना पहिला खतरा पिंपळे जगताप संघाला. सागर शेळकेनं कमालीची गोलंदाजी साकारतो. न्यू बॅटर मैदानामध्ये गणेश फलंदाजी करण्यासाठी दाखल होताना आपण पाहतो आहे. ग्रँड फिनालेची लढत, 5 षटकांचा सामना. शेवटच्या अगदी दोनही संघ जर बघितला पण या स्पर्धेच्या शेवटच्या ग्रँड फिनाले पर्यंत त्यांचा प्रवास जो आपण बघितला, कमालीचा प्रेक्षणीय बघितलेला आहे. कमालीचा संघर्ष आणि संघर्ष या दोन संघांचा आतापर्यंत आपण पाहतोय. अनेक मंडळींचं योगदान या स्पर्धेला आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला गॅलरी असेल, त्याचबरोबर पॅव्हलियन असेल, विविध प्रकारचं सौजन्य प्राप्त झालेलं. यावेळेचा चेंडू खांडून काढला, मिडॉपमध्ये धावाची संधी. याचबरोबर थ्रो जर बघितला आपण आसिफ, त्यामुळे थोडासा तिथे शाब्दिक आग ओकतोय बा, कारण थ्रो तो चुकीच्या दिशेने गेला असं काहीसं सजेस्ट करतोय. दरम्यान एक धाव तिथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावपलकामध्ये वाढ होताना आपण पाहतोय. धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. युवा उद्योजक परमेश्वरजी साकोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अनेकांचं योगदान सातत्यानं आम्ही इथं उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय. सरपंच प्रवीणजी डोकले, प्रवीण राजेंद्र डोकले यांच्या माध्यमातून 10,000 रुपये. योगेशजी लिमगुडे हो यावच बरोबर फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेगला. दरम्यान एक धाव तिथे पळून पूर्ण केलेली बघायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे मागणी इथे होताना आपण पाहतोय. तिसरे पंच गणेश गायकवाड सर बिमरसाठी इथे मागणी केलेली आहे. बघूयात चेंडूला कशा प्रकारे इथं जी उंची दिली, बिमर आहे की चेंडू अगदी त्या ठिकाणी त्यानं सुरक्षित टाकलेला आहे ते पाहावं लागेल. तिसरे पंच गणेश गायकवाड सर आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. योगेशजी लेमगोडे, विकासजी केसे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. पिराणा साकोरे, प्रगतशील शेतकरी यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. दीपकजी लिमगोडे, प्रवीण थेटे यांच्या माध्यमातून दीपकजी लिमगोडे यांच्या माध्यमातून 1,000. प्रवीणजी थेटे यांच्या माध्यमातून 2,000. सकारामजी थेटे, अमूल डेअरी चेअरमन यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. तुषारजी ताटे यांच्या माध्यमातून 1,500. दत्तात्रय साकोरे सर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. महेशजी गावडे यांच्या माध्यमातून 2,000. दत्तात्रय सुकरे, अध्यक्ष छत्रपती ग्रुप यांच्या माध्यमातून 3,000. संभाजीराजे सुकरे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. दरम्यान सुनीलजी सुकरे यांच्या माध्यमातून 5,000. मनीषजी थेटे यांच्या माध्यमातून 3,000. ऋषिकेशजी भोसोरे 3,000. दादा थेटे 3,000. माऊली दादा थेटे उपसरपंच 15,000. पंचांचा निर्णय आलाय बिमर नो बॉल. गजानन भाऊ साकोरे जीएस इन्फ्रा यांच्या माध्यमातून 10,000. गणेश थिटे यांच्या माध्यमातून 4,000. तर फ्री हिट बॉल आणि पायचे फ्री हिट बॉलचा कशा प्रकारे इथं समोर सामना केला जाणार आहे. यावेळेस मात्र गुडले तिथे टाकलेला चेंडू तिथे. दरम्यान मोटमेंटचा चांगला वापर तिथे. क्षेत्ररक्षक अक्षय गायकवाड, चेंडू सीमा पार, खणखणी चौकार, 4 रन. पाहुणी मोका हा मारला चौकास. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश थिटे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकार आलाय. याचबरोबर धावपलक पुढे पोहोचेल जाऊन 24 धावा. धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य नितीन दादा डोकले साहेबांचं आगमन होतं. त्याचबरोबर सन्मान्य सरपंच प्रवीणजी डोकले युवा उद्योजक साहेबांचं आगमन होतंय. त्यांच्या समवेत उपस्थित मित्र परिवार सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. गणेशजी थिटे यांच्या माध्यमातून 4,000. रमेशजी थिटे यांच्या माध्यमातून 3,000. उमेश मिडगुले, सागर साकोरे, योगेश लिमगोडे, विश्वास पराड यांच्या माध्यमातून 12,000 रुपये. किशोरजी शेट्टी यांच्या माध्यमातून 5,000. यावेळेस मात्र मिड ऑन मध्ये पाहतो आपण फुल टॉच चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक असेल तिथे सिंगल आली. एका धावेनं धावपलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल जाऊन धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपलकावरती आहेत. शिवमजी खंडे यांच्या माध्यमातून 25,000. मच्छिंद्र चौधरी यांच्या माध्यमातून एकूण 700 रुपये. आयोजक खरं तरी संपूर्ण केल्याबद्दल शंकरदादा जांभळकर सभापती यांच्या माध्यमातून 10,000 रुपये. भाऊसाहेब डोकले यांच्या माध्यमातून 11,000. सतीश दादा थेटे यांच्या माध्यमातून 30,000 रुपये.
भरत सेठ साकोरे यांच्या माध्यमातून 2000 रुपये, हिराबाई बुलाणे यांच्या माध्यमातून 1000, शाहूराज ताते थटे यांच्या माध्यमातून 2000 रुपये अशा प्रकारचं सौजन्याचं जे काही बक्षीस आहे ते आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय जमा झालेलं आहे. त्याचबरोबर सचिन दादा साकोरे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, विकास नाना गायकवाड यांच्या माध्यमातून 20,500 रुपयांचं या ठिकाणी पाहतो आपण बक्षीस जमा झालेलं आहे. दीपक भाऊ साकोरे यांच्या माध्यमातून 2,500 रुपये, तुकाराम बापू थटे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं बक्षीस पाहतो आपण आतापर्यंत जमा झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये जे संघ खेळतात त्या संघांना या ठिकाणी आपण जे किट दिलेत पहा. यावेळेस मात्र पंचांकडे अपील. यस आणि आज बरोबर फलंदाज तिथे बाद होईल. धक्का क्रमांक इथे दुसरा धर्मनाथ स्पोर्ट्स पिंपळे जगताप संघाला फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. आपण जे किट्स पाहतोय त्या किट वरती तुम्हाला खेळाडूंच्या अगदी जर्सीवरती पाठीमागे जो लोगो दिसतोय पहा, उन्नती सबमर्सिबल पंप्स प्रोप्रायटर शिवमजी एखंडे, यशवंत सेल्स कॉर्पोरेशन केंदूर, देशातील शेतकऱ्यांची खरी शक्ती ते म्हणजे उन्नती पंप्स. आपण पाहतोय पंचकृषीतून अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात, त्यांचं देखील आपल्या स्पर्धेला सौजन्य आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. तर ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 61,000 रुपयांचं या स्पर्धेला प्राप्त होतंय. सन्मान्य सदाशिव अण्णा पवार, उद्योजक बालाजी उद्योग समूह, सतीश दादा थटे माजी सरपंच श्री क्षेत्र केंदूर. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 51,001 रुपये सन्मान्य विद्यमान सरपंच श्री क्षेत्र केंदूर प्रमोद साहेब पराड आणि सनी दादा थेटे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आंबेगाव यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकासाठी 41,001 रुपयांचं पारितोषिक विकास नाना गायकवाड उद्योजक सभापती शंकरदादा जांभळकर यांच्या माध्यमातून. तर चतुर्थ क्रमांकासाठी 31,001 रुपयांचं पारितोषिक बापूदादा पराड ग्रामपंचायत सदस्य आणि रविदादा गायकवाड अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावपलकावरती 26 धावा, तिसरं षटक अभि गायकवाड. पहिल्याच बॉलवरती विकेट चाला अभि गायकवाडनं. गणेशच्या रूपाने एक मोठा विकेट इथे प्राप्त केलेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये अभि गायकवाड. अभि नाही तो कभी नाही, यंग टॅलेंट ऑफ शिक्रापूर 11. कमालीची गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू आहे. ISO खरं तर असा सर्टिफाईड असलेला हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये सातत्यानं, फलंदाजीमध्ये कमाल करतोय. विशेष म्हणजे हे ऍडव्हान्टेज आपण जर बघितलं हे खूप कमी खेळाडूंकडे असतं, परंतु इथे अभि गायकवाड का आपण पाहतो तो चतुरस्त्र आहे, अगदी ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू अशा प्रकारचा खेळाडू. प्रत्येक फील्ड मध्ये तो माहिर आहे. याच बरोबर परफेक्ट मिडल लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येईल तिथे खाली. सागर शेळकेनं झेल टिपलाय. तिसरा विकेट धर्मनाथ स्पोर्ट्स पिंपळे जगताप संघाचा फलंदाज बाद. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. मृणाल स्पोर्ट्सचे मालक भारतीय जवान फौजी मान्य सचिन दादा साकोरे यांची बळीची टाळी. मुझे बाय बाय. छोटा पॅकेट और धमाका बडा है. अभि गायकवाडचं कौतुक आपण यासाठी करत होतो की या खेळाडू इथं निमंत्रित केलं खरं तर मोठा फटका खेळण्यासाठी. आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण जे काही व्यूहरचना आपण पाहतोय शिक्रापूर 11 संघानं लावलेलं आहे त्यामध्ये प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना इथे अडकवलंय. दरम्यान तिसरा विकेट चालाय धावपलकावरती 26 धावा असताना. 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज तुम्हाला बघायला मिळतात आणि अनेक खेळाडूंनी या ट्रॉफीचं माप देखील घेऊन गेलेत. ट्रॉफी नेताना न्यायचे कशामध्ये, इतक्या प्रशस्त भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळतात. आणि ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहेत सन्मान्य मोरेश्वर मुरलीधर पराड उद्योजक आणि सन्मान्य गणेश अशोक पराड हॉटेल अशोका यांच्या माध्यमातून 1 ते 4 क्रमांकाच्या अतिशय भव्य दिव्य ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळतात. युट्यूब लाईव्ह साठी पाहतो आपण. ज्यांनी सौजन्य केलं शिवसेना संघटना वडगाव शेरी सन्मान्य विनोदजी पराड, त्याचबरोबर माजी सरपंच केंदूर तुकाराम बापू थेटे आणि उपसरपंच शालनताई अशोक बोसुरे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर सौ मंगलताई अरुण साकोरे ग्रामपंचायत सदस्य केंदूर यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह साठी सौजन्य प्राप्त झालेला आहे. यावेळेस फुल टॉस सेंड होता. परफेक्ट बॅटवरती कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अक्षय. वा काय क्षेत्ररक्षण आहे. चांगलं काम केल्यानंतर इथे चांगलं दाम मिळतं. टाळ्या झाल्या त्याच्यासाठी. एका हातामध्ये त्याला तिथं आपण पाहतोय चेंडू गॅदर केलेला आहे. 1 धाव मिळाली. एका धावेनं धावपलक पुढे पोहोचेल. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 27 धावा. प्रवीण जी ढोकले या ठिकाणी उपस्थित आहे. सरपंच उद्योजक यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आपल्याला प्राप्त झालेला आहे. यावेळेस फुल टॉस सेंड होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येईल खाली. एका पाठोपाठ एक इथे पाहतो आपण ओळीनं
चौथा विकेट झालाय पिंपळे जगताप संघाचा. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. मृणाल स्पोर्ट्सचे मालक भारतीय जवान फौजी मान्य सचिन दादा साकोरे यांची बळीची टाळी टाळी. थँक्यू. विकेट चालाय तर अभि गायकवाडनं कमाल केलेली मैदानामध्ये आपण पाहतोय. अभि गायकवाडनं आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्यामध्ये 3 विकेट त्यानं घेतल्यात, केवळ 1 धाव दिली. धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप संघाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मंडपसाठी सौजन्य प्रवीण राजेंद्र डोकले सरपंच, तुकारामजी पराड सर्वज्ञ ट्रान्सपोर्ट्स, पप्पू शेठ चौधरी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर आमच्या ऑफिशियल टीमसाठी ज्यांनी दुपारच्या सत्रामध्ये भोजन व्यवस्था केली, हॉटेल शिवमुद्राचे प्रोप्रायटर योगेशजी खर्डे यांचंही मनापासून स्वागत, त्यांचा सन्मान होतोय. विनंती आपण फेटामधून आपला सन्मान स्वीकारावा. करताना ज्यावेळेस केंदूर गाव चॅम्पियन स्पर्धा संपन्न झाली त्यावेळेस या स्पर्धेची उद्घोषणा, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शिरूर मल्ल सम्राट केसरी स्पर्धा आपल्या गावात संपन्न झाली. इथे धावबाची संधी होती परंतु ती दबडली आहे. आणि तदनंतर लगेचच जिल्हा परिषद गटातील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा सोहळा उभा राहिला. अतिशय कमी कालावधीमध्ये या ठिकाणी स्पर्धा उभी केली. त्यामध्ये जे आयोजक आहेत माजी सरपंच सूर्यकांतजी थेटे, माजी उपसरपंच माऊली थेटे आणि त्यांना साथ केली ते आमच्या सगळ्या तरुण सहकारी मित्रांनी. त्यामध्ये शुभम भैया गावडे असतील, त्याचबरोबर चेअरमन सुभाष गावडे. यावेळेसचा फटका बॅक टू द बॉलर, तिथे बॉटम हँडचा चांगला वापर या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक देताना सागर शेळके दरम्यान फेक करेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण होत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धर्मणा स्पोर्ट्स पिंपळे जगताप संघाच्या 31 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय आमचे सगळे तरुण सहकारी मित्र जे खूप सारा क्रिकेट खेळले, ते उपसरपंच भाऊसाहेब थेटे, त्याचबरोबर चेअरमन सुभाष बापू गावडे, सुजित सोने साकोरे, भाऊ लिमगोडे असतील, सोमनाथ गावडे असतील, उमेश मिडगुले, दत्ता लिमगोडे, विशाल गोरे, बाबूराव साकोरे, सूरज गावडे, शुभम भैया गावडे, अथर्व जोशी काका, प्रणव साकोरे, सौरभ साकोरे असतील, योगेश लिमगोडे, आयुष थिटे, अतुल थिटे, आदित्य साकोरे असतील, पुष्कर गोरे, आकाश साकोरे, अनिकेत साकोरे, अशोक थिटे आहेत, सुनील साकोरे, दादा थिटे, अशोक लिमगोडे, वैभव गोरे, आविष्कार साकोरे, आलम मुलानी, मयूर सुपेकर, संग्राम थिटे, दत्तात्रय साकोरे असतील, त्याचबरोबर सार्थक थिटे, शंभू सुपेकर, निखिल कोळी, शेखर जगताप, तबरेज मुलानी, उद्योजक स्वप्नील साकोरे, गौरव साकोरे, शेखर सुकरे, चंद्रकांत जाधव, राजू खंडे, यश थिटे, या सगळ्या, त्याचबरोबर गणेश कंदलकर, या सगळ्या आयोजक मंडळींचा आम्ही मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो की ज्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा सोहळा उभा राहिला. आणि अत्यंत मेहनत करणाऱ्या सगळ्या आयोजक मंडळी अगदी 1 महिन्यामध्ये या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन केलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. ज्यांच्या माध्यमातून थंडगार पाण्याची व्यवस्था सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, सगळ्या व्यासपीठाला ज्यांनी निर्माण करून दिली ते आकाशजी साकोरे, आरबी वॉटर सप्लायज, आपलंही मनापासून धन्यवाद. सागर शेळके यावेळेस गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण, षटक क्रमांक 4. दरम्यान सलगचे 2 बॉल तिथे त्यानं समोरच्या फलंदाजाला इथं स्टँड केले. अभिषेक शितोळेला स्टँड करून ठेवले, त्याच्या हातामध्ये इथं साखळ दंड बांधलेले आहेत. सागर शेळके गोलंदाजी मार्क वरती असताना आपण पाहतोय. सागर की गहराई बहुत होती, सागराच्या धुंदीत बेधुंद लहरीत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे नेहमीच का जिंकायचं, कधी कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. हारकर जीतने वालों को बाजीगर कहा जाता है, लेकिन आज का सिकंदर कौन होगा ये तो आने वाला समय बताएगा. समय से पहले और किस्मत से अधिक कभी किसी को कुछ मिलता नहीं. जब समय आता है और जितना किस्मत में लिखा होता है उतना ही मिलता है. आजचा दिवस कोणाचा असेल, जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळचा मानकरी कोण ठरेल, तर मॅन ऑफ द मॅच साठी, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी या ट्रॉफी आपण पाहतोय. सन्माननीय योगेश लिमगोडे, खेसे ट्रेडिंग कंपनी पाबळ आणि विकासजी खेसे, खेसे ट्रेडिंग कंपनी पाबळ यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी जे आपण पॅव्हलियन समोर पाहतोय, जे कक्ष पाहतोय, खेळाडू कक्ष सौजन्य सन्माननीय अमोलदादा जगताप, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर आंबेगाव यांच्या माध्यमातून यावेळेस फटका पाहतो. दरम्यान पॉइंटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव मिळाली अगदी सहजपणे. 1 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल, पोहोचेल पिंपळे जगताप संघाच्या 33 धावा. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना
प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः कोंडीत पकडले, कात्रीत पकडले, खिंडीत गाठले. शिक्रापूर 11 संघाच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. अक्षरशः तोफांचा मारा केलाय, तोफ गोळा डागलाय या अगोदर अभि गायकवाडनं. तर या षटकामध्ये सागर शेळके कमाल करतोय. मोठा फटका इथे दुरापास्त झालाय. शिवराज डाबाचे प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ चौधरी साहेबांचं आगमन होतोय. आपलं मनापासून स्वागत. यावेळेस मात्र 2 धावा तिथे पडून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. दरम्यान खूप वेगानं पाहतो आपण, क्षेत्ररक्षक खरं तर बॉलवरती गेला होता, परंतु दोघांमधलं जे कॉर्डिनेशन आहे, एका बाजूने अभिषेक, एका बाजूने यश जगताप, या दोघांमध्ये 2 धावेने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 35 धावा. दरम्यान 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू असताना किशोरजी गाडेकर जिल्हा परिषद अधिकारी, त्याचबरोबर संग्रामजी भगत जिल्हा परिषद अधिकारी, किशोरजी शेटे विक्रीकर अधिकारी, गजाननजी साकोरे जीएस इन्फ्रा यांच्या माध्यमातून पॅव्हिलियन अर्थात खेळाडू कक्ष सौजन्य आपल्या स्पर्धेला प्राप्त आहे. जाऊयात आपण धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धर्मनाथ स्पोर्ट्स पिंपळे जगताप संघाच्या 37 धावा. फलंदाजीमध्ये काहीसा कच खाताना आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये पिंपळे जगताप संघ काहीसा बॅकफुटवरती आहे. सामना महत्वाचा आहे आणि एका महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र फलंदाजांनी काही शिकच खाल्लेली आपण पाहतोय. बोला सर, काय म्हणताय? प्रेक्षकांसाठी पाहतो आपण या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ मंगेश गावडे गुरुजी माजी सरपंच, सूर्यकांतजी थिटे माजी सरपंच यांच्या माध्यमातून, तर पंच सौजन्य हरिभक्तपरायण चंद्रकांत हरिभाऊ थिटे महाराज, दत्ता सुकरे अध्यक्ष छत्रपती ग्रुप, धनंजय शेठ थिटे अपेक्षा सुपर मार्केट, मौल्यापक भंडारे सरपंच वडबुद्रुक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पंच सौजन्य. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सौजन्य सन्मान्य दत्तात्रय साकोरे सर गुरुकुल क्लासेस यांच्या माध्यमातून शुभागमन होते. भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य रविदादा गायकवाड यांच्या माध्यमातून 31,001 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे. आदरणीय रविदादा गायकवाड अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा, आपलं मनपूर्वक स्वागत. फेटा बांधून आयोजकांच्या वतीनं सन्मान संपन्न होतोय. विनंती मान्यवरांना आपण सन्मान स्वीकारायचा आहे. साऊंड सिस्टीम, चौकार, षटकार, विकेट, षटकार ट्रान्स पाहतो आपण. माजी सरपंच माऊलीदादा थिटे, आकाश शेठ थिटे, रुद्रांशी व्हेजिटेबल्स ट्रान्सपोर्ट, माजी सरपंच अमोलदादा थिटे, सचिनदादा साकोरे, फौजी मृणाल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर अनिस मुलाणी ओम मेडिकल यांच्या माध्यमातून आपण हे सौजन्य पाहतोय. सन्मान्य शिवराज डाबा प्रोप्रायटर संजय शेठ चौधरी यांचा सन्मान पेटामधून संपन्न होतोय. हॅलो. ज्या ज्या मंडळींनी खरं तर आपल्या स्पर्धेला अगदी भरभरून दिलेला आहे त्या सर्वांचा यथोचित सन्मान आम्ही करतो आहोत. प्रेक्षकांसाठी ज्यांनी गॅलरी सौजन्य दिले सन्मान्य सकारामजी थिटे, चेअरमन अमूल डेअरी, गणेशजी थिटे, सायंबा ट्रान्सपोर्ट केंदूर, सन्मान्य शंकर शेठ गायकवाड, शिवगर्जना मंडप, संभाजीराजे सुकरे, सुनील शेठ सुकरे, मनेश बापू थिटे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी आहे. सन्मान्य सागरजी गोकुळे इंजिनियर आणि उद्योजक गणेशजी कंदलकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज निखिल भिसे आपण पाहतोय. सभापती शंकरदादा जांभळकर यांचे मावस बंधू सन्मान्य प्रकाशजी गावडे यांनी कळवले प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. परंतु इथं चौकार षटकाराचा दुष्काळ बघायला मिळतोय. पहिला चेंडू इथे सिंगल आली निखिल भिसेचं शेवटचं षटक. दरम्यान अभिषेक एका बाजूने, यश जगताप ही जोडी फलंदाजी करताना. मुख्य फलंदाज पहिली जर बघितलं आपण फलंदाजीची फळी इथं तोडून टाकली शिक्रापूर 11 संघाच्या गोलंदाजांनी. कमालीची धार आहे त्यांच्या गोलंदाजीला या सामन्यामध्ये. या मैदानासाठी पाहतो आपण ज्यांनी सौजन्य केलं रुईबाई स्टेडियम, सन्मान्य ज्ञानेश्वर बबनराव थिटे, सर्जेराव गुलाब थिटे, तुकाराम नामदेव थिटे, फक्कड गणपत थिटे, एकनाथ सदाशिव खैरे, अण्णा दिनकर थिटे यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान प्राप्त झालं. या सर्व मंडळींचं मनापासून धन्यवाद. निखिल भिसेनं काल केलेली कमालीची गोलंदाजी आपण बघितली. एक धाव आली, दुसरी धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आलाय, चेंडू उचललाय, फेकलाय. ओहो, इथे आसिफ तांबोळी खरं तर डिरेक्ट हिट जर नसता केला, हातामध्ये घेऊन जरी चेंडू तिथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तर, परंतु या जर आणि तरच्या गोष्टी आहेत. वेळ निघून गेली. दरम्यान 3 आल्या आणि त्याचबरोबर धावफलक पुढे पोहोचेल जाऊन
धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप 41 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवराज डाबेचे प्रोप्रायटर सन्माननीय संजय शेठ चौधरी यांचा सन्मान होतोय. विनंती आपण या ठिकाणी याचा आपला सन्मान संपन्न होतोय. निखिल पुन्हा एकदा तयार. दरम्यान शेवटचं षटक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पाहतो आपण निश्चितपणे हाणामारीचं षटक. खरं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतो आता शेवटचं षटक हे हाणामारीचं म्हणून जमणार नाही, कारण पहिल्याच बॉल पासून 5 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतो अनेकदा मोठमोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज प्रयत्न करत असतात. आणि विशेष म्हणजे सिमेंट विकेटवरती पाहतो आपण फलंदाजांना थोडंसं ॲडव्हान्टेज राहतं, त्यामुळं मोठे फटके खेळण्याचा साहजिक प्रयत्न होतो. विशेष म्हणजे अलीकडे आपण पहा अगदी सफल होऊन मोठे फटके स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळले जातात. स्विचिटचा प्रयत्न मॅक्झिमम तो केला जातो, परंतु यावेळेस मात्र ज्या प्रकारे शिक्रापूर 11 संघानं गोलंदाजी साकारली त्यामध्ये मात्र प्रतिस्पर्ध्याची फलंदाजी अक्षरशः इथे त्यांना उद्ध्वस्त केलेला आहे. दरम्यान 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक शेवटच्या मैदानामध्ये निखिल बिसे यावेळेसचा चेंडू पाहतो आपण हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला फटका. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत जाऊन तिथे वाह सुंदर प्रकारे पाहतो आपण. खरं तर पॉईंटचा खेळाडू डिपेक्स मध्ये गेलाय आणि तिथून फेक येत आहे. निखिल बिसे मात्र फलंदाज येथे धावबाद करताना बघायला मिळेल. 5वा विकेट आलाय, फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. मृणाल स्पोर्टचे मालक भारतीय जवान फौजी मान्य सचिन दादा साकोरे यांची बळीची टाळी टाळी. बोलो मुझे बाय बाय. या स्पर्धेसाठी पाहतो आपण स्वप्नीलजी थिटे यांच्या माध्यमातून 3000चं बक्षीस जमा होतोय. त्याचबरोबर योगेशजी खर्डे हॉटेल शिवमुद्रा यांच्या माध्यमातून 20,000चं बक्षीस पाहतो आपण जमा होतोय. त्याचबरोबर स्वप्नीलजी ताथोडे यांच्या माध्यमातून 2,000चं बक्षीस जमा होतोय. त्याचबरोबर फायनलसाठी जी शिवप्रतिमा या ठिकाणी दिली जाणार आहे. सन्माननीय इंजिनियर भाऊसाहेब जाधव इथे उपस्थित होते, आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर वायफाय सौजन्य प्राप्त करणारे विरम ब्रॉडबँड सन्माननीय राहुलजी शहा आपलं मनापासून स्वागत करतो. 3ऱ्या पंचांकडे जी मागणी होताना बघायला मिळेल. दरम्यान यश जगतापच्या रूपाने पाहतो इथे धावबाद होतो. यश जगताप 5वा फलंदाज इथे बाद होताना. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. अनेकदा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत असतो लो स्कोरिंग मध्ये देखील सामने प्रेक्षणीय होतात. हा सामना होणार का वन साइड ही मॅच होणार. एकतर्फी गोष्टीमध्ये खरं तर साध्य काही होत नाही, परंतु इथं बघायचं नेमकं काय होणार आहे. निखिल बिसे दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी यावेळेसचा चेंडू 5वा पद्धतीने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टेकन. शेवटच्या चेंडूवरती आला विकेट. 44 धावसंख्येवरती पाहतो आपण धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप संघाचा इथे खेळ संपलाय. दरम्यान 5 षटकांचा खेळ संपलेला असताना विजयाचं समीकरण असेल शिक्रापूर 11 संघाला 30 चेंडू आणि 45 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं रवीजी साकोरे सचिनजी पराड साहेबांचं आगमन होतं, आपलं मनापासून स्वागत. आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून जाहिरात सौजन्य प्राप्त झालं उन्नती समरसिबल पंप्स यशवंत सेल्स प्रोप्रायटर सन्माननीय शिवमची एखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर हँडविल सौजन्य माझे उपसरपंच भरत शेठ साकोरे साहेबांचा मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेला फ्लेक्स सौजन्य ऋषिकेशजी साकोरे महाराष्ट्र पोलीस मदनजी पराड ऋषिकेशजी भोसरे महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून आपण पाहतो फ्लेक्स सौजन्य मदनजी पराड सामाजिक कार्यकर्ते रमेशजी थटे उद्योजक गणेशजी साकोरे UPVC फर्निचर पैलवान स्वप्नील अरविंद ताथवडे उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण फ्लेक्स सौजन्य पाहतोय. त्याचबरोबर क्रिकेट साहित्य आणि बॉन्डी रोप सौजन्य उमेशजी मिडगुले उद्योजक दादा थिटे उद्योजक योगेशजी लिमगोडे उद्योजक सागर साकोरे उद्योजक विश्वासनाना पराड उद्योजक रमेशजी चौधरी उद्योजक यांच्या माध्यमातून तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी खरं तर उन्हाचे दिवस आहेत, प्रचंड गरमी आहे आणि त्यामुळं उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी कूलर यांच्या माध्यमातून आहे केंद्रीय माता इलेक्ट्रिकल्स सन्मान्य अमोलदादा गावडे आणि अतुलजी बोसरे उद्योजक यांच्या माध्यमातून कूलर या ठिकाणी दिला जाणार आहे. या सर्व सौजन्य देणाऱ्या मंडळींचा मी पुन्हा एकदा तमाम आयोजकांच्या वतीनं
जिल्हा परिषद गट केंदूर पाबळ, समस्त ग्रामस्थ श्री तीर्थक्षेत्र केंदूर आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं मनापासून मनपूर्वक धन्यवाद. कारण तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे ही स्पर्धा संपन्न होते. नोहे एकल्याचा खेळ म्हणून जमविला मेळ आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या योगदानामुळे आज आमच्यासारख्या सगळ्या तरुण सहकारी मित्रांनी हा सोहळा इथे उभा केला आणि तो यशस्वीरित्या संपन्न करताना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून समालोचक सौजन्य रामशेठ साकोरे, युवा नेते शाहूराज थेटे, अभिजित साकोरे चेअरमन, उमेशजी साकोरे उद्योजक, बंशीसेठ पराड सोनाई उद्योग समूह, दीपक भाऊ साकोरे खजिरदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड, अभिनंदजी साकोरे माजी सरपंच यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर फ्लेक्स सौजन्य आपण पाहतोय प्रवीणजी थिटे, सतीशदादा थिटे अक्षदा लॉन्स, रामजी थिटे उद्योजक, डॉक्टर सूरज गायकवाड सुयोग हॉस्पिटल यांच्या माध्यमातून. तर सन्मान चिन्ह सौजन्य सन्माननीय धैर्यशील भोसुरे, संत कृपा कृषी सेवा केंद्र, फोटोग्राफर सौजन्य अक्षयजी ढोरे, नटराज फोटो स्टुडिओ यांच्या माध्यमातून सर्व बक्षीसदाते आणि आयोजक आपण पाहतोय. खरं तर सौजन्य देणाऱ्या मंडळींचा यथोचित नामोल्लेख करून सन्मान करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून धन्यवाद. सेकंड इनिंग्सला मैदानामध्ये प्रारंभ होणार आहे. खरं तर 5 षटकांची मॅच, 45 धावांचं समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये असेल. अमोलजी गावडे, संग्रामजी गावडे यांच्याकडून बेस्ट फलंदाज यासाठी पाहतो आपण कूलर आहे. अमोलजी गावडे, संग्रामजी गावडे आपलं मनापासून धन्यवाद. तीस चेंडू आणि 45 धाव्यांचं समीकरण मैदानामध्ये. तर धर्मनाथ स्पोर्ट्स क्लब पिंपळे जगताप संघ फलंदाज अगदी क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. तर मुख्य पंच पांडुरंग सरोदे सर, त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच शुभम गिलबिले सर, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पांडुरंग. त्या ठिकाणी आपण गणेश गायकवाड सरांना पाहणार आहोत. तर शिक्रापूर 11 संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना एका बाजूने आसिफ तांबोळी, तर यंग टॅलेंट अभि गायकवाड दाखल होतोय मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. 30 चेंडू 45 धावेचं समीकरण ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा. आज दिवसभरामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकतोय आणि विशेष म्हणजे आपल्या स्पर्धेला आपल्याला लाभले हे आपलं परम भाग्य आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक नरेश डोमे सरांकडे जाऊयात. धन्यवाद. थैंक यू. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समुंदर होता है. जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. या मॅच मधून सिकंदर आपल्याला बघायचा आणि तो कोण असणार आहे. जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बांबर्डे गावचे युवा नेते आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेते, आपल्या मधुर वाणीने टेनिस क्रिकेट क्षेत्रामधील सुप्रसिद्ध समालोचक, सुप्रसिद्ध निवेदक म्हणून ज्यांनी पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये ठसा उमटवलेला आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मण मांढरे सर यापूर्वी समालोचन करत होते आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण पुन्हा एकदा लक्ष्मण मांढरे सरांना भरपूर भरपूर शुभेच्छा देऊया. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे सुप्रसिद्ध निवेदक के साकोरे सरांकडून. तर जाऊया मैदानामध्ये जिथे मॅच सुरू होते. बिग बॅटल, बाहेरची कड, पहिला चेंडू, क्षेत्ररक्षणातले चित्ते आहेत पिंपळे जगताप. या अगोदरच्या लढतीमध्ये आपण या संघाला बघितलेलं आहे, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. आणि आता लो स्कोअर मॅच, कमी धावसंख्येवरती मॅच त्यांना जिंकायची. 30 चेंडू आणि 45 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी हॉटेल गीतांजलीचे मालक गणेशजी सासवडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. सोहम शेळके युवा गोलंदाज, युवा ऊर्जा मैदानामध्ये. आणि पहिला चेंडू, इथे पहिला चेंडू निर्धाव होता, दुसरा चेंडू देखील निर्धाव. आसिफ तांबोळी स्ट्राईक एंडवरती आहे, एक अनुभवी खेळाडू आहे शिक्रापूर संघाचा आसिफ तांबोळी. आणि इथे आपण पाहतोय पहिले 2 चेंडू सोहम शेळकेने इथे निर्धाव टाकलेले आहेत. काय गोलंदाज आहे हा, एक युवा ऊर्जा आहे त्याच्यामध्ये.
पर्वत को जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफान को जो टकराता है ना उसे युवान कहते हैं. एक असा युवा मैदानामध्ये खेळतोय. आसिफचा अत्यंत सुंदर फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार, पहिली स्कोरिंग रन येते शिक्रापूर संघासाठी. 4 धावा. एक जबरदस्त मॅच. खरं तर छोटा स्कोर आहे. विजयासाठी फक्त 45 धावा बनवायच्या 30 चेंडूमध्ये आणि या छोट्या स्कोअरचं रक्षण पिंपळे जगताप कसं करतं याची उत्सुकता सगळ्यांना आहे. आसिफचा दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट आणि इथे मिळत आहे 4. लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. इथे 2 चौकार लागोपाठ. शिक्रापूर 11 8 वरती. तर या षटकामध्ये आसिफ तांबोळी षटकार मारतोय तर के साकोरे सरांकडून 100 रुपयाचं बक्षीस असेल. तर त्याबरोबर प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं बक्षीस सभापती शंकरदादा जांभळकर आणि प्रकाश शेठ गावडे यांच्याकडून. रिव्हर्स अटेम्प्ट लागोपाठचा तिसरा. थांबायला तयार नाही इथे आसिफ तांबोळी. 2 चौकार, 2 बोल्ड निर्धाव आले होते आणि आता लागोपाठचे 3 चौकार. माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात आणि कानारे तुझ्यासाठी आले वनात. आशिफ तांबळे जर आज षटकार मारला 14 बॉल होती. तुकाराम बापूचे 100 रुपये. तुकाराम बापू यांच्याकडूनही 100 रुपये या चेंडूवरती षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. अपील आहे मात्र इथे पंचांकडून निर्णय येतोय. नाही येते पंच. तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. जेलबादसाठी हा निर्णय पंचांनी तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये, आपल्याकडं अजून अल्ट्रा व्हायोलेट नाहीये, इमेज नाहीये आणि त्यामुळं चेंडू जमिनीवरती पडलेला आहे का हे फक्त चेक करायचं आहे. मला वाटतं बॅटची कड निश्चित आहे मात्र चेंडू व्यवस्थित कॅच केलेला आहे का 32व्या क्रमांकाच्या नियमानुसार या ठिकाणी पंच तो तिसरे पंच त्यावरती निर्णय घेतील. धावफलकावरती 12 धावा आहेत आता सध्या तरी आणि षटक संपलेले. पहिल्या षटक संपलेले 12 धावा आहेत. फक्त फलंदाज बाद आहे की याचं उत्तर आपल्याला घ्यायचंय. सोहम तर फलंदाज नाबाद. बरोबर ना. फलंदाज नाबाद आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 12 धावा. पिंपळे जगताप विरुद्ध शिक्रापूर. खरं तर दोन्ही शेजारील गाव आहेत पण मला वाटत नाही की या कधी अगोदर त्यांच्यामध्ये क्रिकेटमध्ये काही बॅटल झाला असेल. गेल्या 2 वर्षामध्ये या संघाने खेळायला सुरुवात केली. भरपूर वेळा पराभव स्वीकारलेत. भरपूर. एकदा नाही दोनदा नाही ते शेकडो वेळा हरले असतील मात्र जिद्द कायम ठेवली आणि जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळमध्ये हा संघ आज फायनल खेळतो. ही मोठी उपलब्धी आहे आणि फायनल जिंकणार का याचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. 12 धावा धावफलकावरती आहे. आपल्याला माहिती आहे एक खेळाडू काल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळला. 45 वेळा तो ट्रायल्सला गेला. 45 वेळा नाकारलं त्याला. तो गोलंदाजीचा सराव करायचा. त्याला वाटलं नको गोलंदाजी. त्याने ऑफस्पिन टाकायला सुरुवात केली. इथे परत एकदा चांगला चेंडू आहे. दुसरा चेंडू इथे निर्धाव येतोय. पुढच्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये अशोक. पिंपळे जगताप नगरीचे उपसरपंच अशोक नाईक नवरे गोलंदाजी मार्कवरती. 12 धावा धावफलकावरती आहे. आपण चर्चा करत होतो एका खेळाडूची तो 45 वेळा ट्रायल्सला गेला त्याला सिलेक्ट केलं नाही. अशोक नाईक नवरे सरपंच आहेत. मी उपसरपंच सांगितलं. सरपंच आहेत पिंपळे जगताप नगरीचे आणि इथे या सेकंड पॉइंटला टिपला झेल. पहिला फलंदाज शिक्रापूर 11 गमावला.
त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. मृणाल स्पोर्टचे मालक भारतीय जवान फौजी मान्य सचिन दादा साकोरे यांची बळीची टाळी टाळी. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होतंय, दररोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुष्पहार प्राप्त होतो. यश मेन्स पार्लरचे सर्व उमेश पवार उपस्थित होते. आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी आपण पाहतोय सौजन्य प्राप्त केलं, मुलानी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर ओम मंगल केंद्र प्रोपरेटर तब्रेज मुलानी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय सौजन्य प्राप्त होते. आपलं मनापासून स्वागत आहे. ओम मेडिकल, मुलानी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, ओम मंगल केंद्र यांच्या माध्यमातून पाहतो आपण तब्रेज मुलानी यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेला सौजन्य प्राप्त होतं. आपले मनापासून धन्यवाद. ओव्हर टू नरेश सर. अशोक नाईक नवरे, लेंथ बॉल ऑफ केला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज लागोपाठ. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. मृणाल स्पोर्टचे मालक भारतीय जवान फौजी मान्य सचिन दादा साकोरे यांची बळीची टाळी टाळी. धन्यवाद रिजे. आपल्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बापूदादा पराड, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रविदादा गायकवाड यांच्या माध्यमातून 31,001 रुपयांचं पारितोषिक होतं आणि हे सगळं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. त्याचबरोबर गणेशजी पराड यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, अशोकजी भोसरे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, अमोलजी जगताप यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आणि तुकारामजी पराड यांच्या माध्यमातून 10,000चं बक्षीस जमा झालेलं आहे. सगळ्या बक्षीसदात्यांचं मनापासून धन्यवाद. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. आपण सगळ्यांनी मोठं सहकार्य केले म्हणून आज हा मोठा सोहळा आपल्याला याची देही याची डोळा अनुभवता येतोय. तर अशोक नाईक नवरे सरपंच हॅट्रिक वरती आहे. 2 फलंदाज लागोपाठच्या चेंडूवरती बाद करत आता ऑन हॅट्रिक अशोक नाईक नवरे. फलंदाज समोर, डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल, वाईटची घोषणा. 1 धाव इथे प्राप्त होते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवल्या होत्या पिंपळे जगतापनं. सुरुवात शानदार केली होती, गडी बाद नव्हता त्यांचा. तर 1 गडी बाद 12 अशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवस्था आहे शिक्रापूर संघाची. दोन्ही संघ निश्चित कसलेले आहेत कारण आतापर्यंत ते सलग जिंकत आलेले आहेत. विजयी अश्व त्यांचा घोडदौड करतोय. अश्वमेध पुन्हा एकदा मिड विकेटला, गॅप मोठा आहे, 4 रन, खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश शेठ थिटे यांचा सनसनीत चौकार. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. पिंपळे जगताप धर्मराज स्पोर्ट्स विरुद्ध शिक्रापूर 11 या 2 संघांची रंगलेली फायनल आहे, ग्रँड फिनाली. अत्यंत दमदार संघ आहे. दोन्ही संघ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवरती मात करत, त्यांना चारी मुंड्या चित करत, धूळ चारत, खडे चारत आज फायनलमध्ये दाखल झालेले आहेत. आतापर्यंतचे सामने कदाचित घरी करायला दिलेला अभ्यास होता, आता प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर सोडवतायत. डोंगर टेकड्या आता सर केलेले, आता एव्हरेस्टची चढाई दोन्ही संघ करतायत. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिक्रापूर. अशोक नाईक नवरे, आसिफ तांबोळी मात्र मैदानामध्ये. हा लंबी रेस का घोडा आहे, ड्युरासेल बॅटरी म्हणजेच आसिफ तांबोळी शांतपणे खेळतो. मागची मॅच देखील आपण पाहिली, या मॅचमध्ये देखील आसिफ तांबोळी त्याच लयमध्ये आहे. 2 फलंदाज बाद झालेत, मात्र या खेळाडूवरती तो परिणाम होत नाही. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, कनेक्शन चुकलेलं आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. पंचांचा लेग बाईटचा इशारा. धावफलकावरती 19 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक इथे पूर्ण होणार आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 19 शिक्रापूर 11. तर विजयाचं समीकरण 18 चेंडू 26 धावा, 26 रन रिक्वायर्ड इन. येथून पुढे पिंपळे जगताप संघ पाहायचं ह्या फायनलचा प्रेशर ते कसं हँडल करतात. पहिल्यांदाच ते कुठल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या गावामध्ये गाव चॅम्पियन्स होते, तिथे देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या खेळाडूंना सपोर्ट करत असतात.
आणि आज पिंपळे जगतापवरून बरेचसे ग्रामस्थ पाठीराखे मॅच बघायला उपस्थित आहेत. कोणत्याही गावासाठी ही अभिमानाची गोष्ट असते की आपला गाव एका ठिकाणी केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटातील फायनल खेळतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या मुलांनी जिंकावं यासाठी पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दोन्ही गावांसाठी मोठी आहे. केंदूर ग्रामस्थांनी आयोजकांनी इथं केलेला मोठा उपक्रम आपण बघतोय. केंदूर जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ लकी ड्रॉ त्यासाठी देखील प्रेक्षकांनाही बक्षीस आहेत. माझ्याकडं सूर्यकांतजी रावसाहेब थिटे माजी सरपंच, मंगेशजी राजाराम गावडे माजी सरपंच यांच्याकडून लकी ड्रॉसाठी एक भेट आहे. मला वाटतंय स्मार्ट वॉच 2 स्मार्ट वॉच त्यांनी या ठिकाणी दिलेले. एकूण 3 स्मार्ट वॉच आहे आणि 2 वॉटर बॉटल आहेत. असे 5 बक्षीस आहेत प्रेक्षकांसाठी. 1 धाव प्राप्त होणार आहे आसिफला. 3ऱ्या षटकाची सुरुवात होते. धावफलकावरती 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी अजून 25 धावा. 17 चेंडू 25 धावा आहेत. निश्चित धावा कमी आहेत, स्कोअर कमी आहेत, मात्र ज्या पद्धतीनं पिंपळे जगताप लढतायत, इथे संघर्ष करतायत, ही मॅच शिक्रापूरकरांसाठी सोपी नाहीये. ते अनुभवी आहेत. भरपूर स्पर्धांमध्ये सेमीफायनल फायनल खेळण्याचा जिंकण्याचा अनुभव त्या शिक्रापूर संघाला आहे. निश्चित गाव मोठं आहे त्यामुळे पोटेन्शियल सुद्धा जास्त आहे. टीम स्ट्रॉंग आहे, हे कुणीही नाकारणार नाही. आणि अशा टीम बरोबर फायनलमध्ये इथे पिंपळे जगतापचे खेळाडू लढत देत आहेत. ते नौखे आहेत. मात्र क्रिकेटचे मॅच म्हटली की कागदावरची ताकद महत्त्वाची नसते, मैदानावरची तुमची ताकद महत्त्वाची असते. आणि पिंपळे जगतापनं या मैदानावरती अर्थातच रुईबाई मैदान केंदूरवरती आपल्या क्षमतेची चाचपणी केलेली आहे, क्षमतेची प्रचिती दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच ती प्रचिती आलेली आहे. त्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. श्वास रोखून धरायला सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3रं षटक विकासच्या हातामध्ये तर प्रतीक मसडे आणि आसिफ तांबोळे. ओ हो हो, प्रतीकचा अत्यंत सुंदर, सहज सुंदर, जबरदस्त टायमिंग. कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड आहे. षटकार छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत 26 धावा षटकाराबरोबर प्रतीक मसडे शिक्रापूर 11ला पुन्हा एकदा लीड वरती आणतोय. विकास गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक आहे विकासचं. या अगोदरची 2 षटकं निश्चित प्रभावी होती. पहिल्या षटकामध्ये इथे 3 चौकार आसिफने खेळले होते, मात्र 3 चेंडूवरती आसिफला धावा घेऊ दिल्या नव्हत्या. त्यानंतर इथे आपण पाहिलं अशोकचं षटक, ते देखील प्रभावी ठरलं. फक्त 7 धावा आल्या. 3ऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच षटकार ठोकतोय प्रतीक मसडे. धावफलक 26. अजून 19 धावांची गरज आहे. 16 चेंडू 19 फायनल जिंकण्यासाठी. नवीन चेंडू मैदानामध्ये येईल आणि सामना पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सातत्यानं केंदूर ग्रामस्थांचं क्रिकेटवरचं प्रेम या मैदानावरच्या क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. या अगोदर गाव चॅम्पियन सभा बघितल्या, त्या अगोदर निश्चित तालुक्यात सगळ्यात मोठ्या स्पर्धा देखील या गावाने घेतलेल्या आहेत. लेंथ बॉल सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द बॅट क्षेत्ररक्षक तिथे पाठवतोय मिडविकेटला. 1 धाव 2 धावा इथे मिळणार आहेत. धावफलक 2ने पुढे पोहोचेल. 28 2 बाद 28. शिक्रापूर 11. गोलंदाज विकास तयार असणारे क्षेत्ररक्षणाची रचना आपण बघूया. डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिडविकेट. डावखुऱ्या हाताच्या क्षेत्ररक्षक फलंदाजासाठी. यास परत एकदा बॅकफूट वरून उचलला चेंडू स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य अमोलदादा थिटे यांचा दणदणीत षटकार. 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकाराबरोबरच प्रतीक मसडेनं या सामन्यामध्ये शिक्रापूर 11ला मजबूत स्थितीमध्ये आणलेला आहे. षटक सुरूच राहील. क्रमांक 3 तर धावफलक 34 वरती पोहोचतोय. 14 चेंडू 11 धावा.
काय फायनल राहिलेली आहे. मी पुन्हा एकदा इथे आयोजकांचं मनापासून कौतुक करेल. माजी सरपंच सूर्यकांत थिटे, माजी उपसरपंच माऊलीदादा थिटे, चेअरमन भाऊसाहेब थिटे, त्याचबरोबर तवरेशजी, मुलानी उद्योजक सुभाषजी गावडे, चेअरमन अशोकराव थिटे, कुमार सुजित तथा सोन्याबापू साकोरे, भाऊ लिमगुडे, सोमा गावडे, उमेश मिडगुले, दत्ता लिमगुडे, विशाल गोरे, बाबूराव साकोरे, शुभम गावडे, सूरज गावडे, अथर्व जोशी काका, प्रणव साकोरे, सौरभ साकोरे, योगेश लिमगुडे, आयुष थिटे, अतुल थिटे, आदित्य साकोरे, पुष्कर गोरे, आकाश साकोरे, अनिकेत साकोरे, सुनील साकोरे, दादा थिटे, अशोकराव लिमगुडे, वैभव गोरे, आविष्कार साकोरे, आलम मुलानी, मयूर सुपेकर, संग्राम थिटे, दत्तात्रय साकोरे, सार्थक थिटे, शंभू सुपेकर, निखिल कोळी, शेखर जगताप, भानुदासजी पराड, गणेश कंदलकर, स्वप्नील साकोरे, सुखदेवजी वाघ, गौरव साकोरे, शेखर सुकरे, चंद्रकांत जाधव, राजू खंडे, स्वप्नील थिटे, यश थिटे, या सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद आहे ज्यांनी सुनीलजी साकोरे ही स्पर्धा उभी करण्यासाठी निश्चित आपलं योगदान दिलेलं आहे. खरं तर गोवर्धन पर्वत उचलणं अवघड नव्हतं. भगवान श्रीकृष्णांसाठी त्यांनी करंगळीवरती उचलला, मात्र त्यांच्या सहकाऱ्यांच्या काठ्या सुद्धा पर्वताला खालच्या बाजूने लागल्या आणि तो पर्वत उचलला गेला. 35 धावा आहेत. एकानं हे काम शक्य होत नाही, त्यासाठी अनेकांचा सहभाग लागतो आणि आज तो सहभाग केंदूर ग्रामस्थांनी दिलेला आहे आणि म्हणून आज निश्चित क्रिकेटच्या केंदूरच्या नावलौकिकामध्ये वैभवात भर टाकणारी स्पर्धा आपल्या गावामध्ये संपन्न होते. 35 धावा, 2 गडी बाद, 10 धावांची केवळ गरज आहे. 13 चेंडूमध्ये अजूनही कमबॅक करू शकतो. निर्धार पक्का असणं महत्त्वाचं आहे. मागे पडलात म्हणजे लगेच पराभव झाला असं होत नाही कधी. चिक्कदेवराया विरुद्ध छत्रपती संभाजी राजांनी मोहीम उघडली होती. ती 22ची रन आहे. अपील जोरदार येते, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही आहे. इथे पाहायचं आहे धावफलकावरती 36 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 गडी बाद झालेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, मात्र पंच ती मागणी उचलून धरत नाही आहे. त्यामुळे मॅच तशीच पुढे सुरू राहणार आहे. आपण चर्चा करत होतो की फलंदाज नाबाद आहे. यस, तिसऱ्या पंचांकडून लगेच रिप्ले पण आलेला आहे. आपल्याकडे इथे सगळ्या गोष्टी अगदी रेडी आहेत. त्याच्यामध्ये शुभम गिलबिले आणि त्यानंतर गणेश गायकवाड सर, शुभम गिलबिले सर आणि पांडुरंग सरोदे सर, अंपायर्सला मनापासून धन्यवाद आहेत. 9 धावांची गरज आहे. चर्चा मी यासाठी करत होतो की छत्रपती संभाजी राजांनी चिक्कदेवराया विरुद्ध हल्ला चढवला, कारण त्याने स्वराज्याला हानी पोहोचेल असं काम केलं होतं. चौथाई देत नव्हता आणि एकतर जर त्रिचिनापल्ली त्यानं जिंकलं तर स्वराज्याचा काही भाग, जिंजी आणि हा भाग संकटात येणार होता, म्हणून त्याच्यावर हल्ला करण्याची गरज होती. संभाजी राजांनी हल्ला केला खरा, पण चिक्कदेवरायाने इतकं प्रबळ प्रत्युत्तर दिलं, बाणांचा वर्षाव केला, संभाजी राजांना माघार घ्यावी लागली. अनेक लोक म्हणतात इथे चांगला चेंडू आहे, चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि सीमारेषेच्या बाहेर. यस, 4 रन, खणखणीत चौकार. धावफलकावरती 40 आहेत. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री क्षेत्र केंदूर गावचे माजी सरपंच मान्य माऊली शेठ थिटे व रुद्रांशी व्हेजिटेबल अँड ट्रान्सपोर्ट केंदूरचे मालक मान्य आकाश थिटे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 5 धावांची गरज आहे. अनेक लोक म्हणतात की संभाजीराजे ती लढाई हारले, मात्र संभाजीराजांनी हार मानली नाही. त्यांनी माघार घेतली, थोडे जाऊन मागे थांबले, चर्मकार गोळा केले, परिसरातली चामड्याची चिलखतं तयार केली, नावाडी गोलाकले, नावेत सैन्य बसवलं, पुन्हा चिक्कदेवरायावरती हल्ला चढवला आणि यावेळेस आलेले बाण हे चामड्याच्या कातडीवरती झेलले मावळ्यांनी. त्रिचिनापल्ली जिंकलत, परंतु म्हैसूरच्या साम्राज्याला सुद्धा मराठ्यांनी आदरा दिला. संभाजीराजांच्या नेतृत्व कौशल्याचा, युद्ध नीतीचा तो विजय होता. त्यामुळे एखादं तुम्ही मागे असाल तरी हडबडून जाऊ नका. जरूर थोडं शांत राहा, विचार करा, एक प्लॅन बनवा आणि पुन्हा अटॅक करा. 4 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही पिंपळे जगताप इथे लढू शकतो. अजूनही या सामन्यामध्ये ते परत येऊ शकतात. 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिक्रापूर 11, अतिशय दमदार मॅच. 10 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. यस ओहो, यष्टीरक्षकाकडून चूक होईल. धावबादची संधी आहे, नेम चुकलेला आहे
आणि जिथे 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 एक धाव शक्य नव्हती तिथे आता अजून काही धावा मिळतील आणि या चुका संघाला निश्चित प्रकारे पराभवाच्या खाईत घेऊन जातील. 43 धावा. क्रिकेटमध्ये चुकांना माफी नसते, गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो. एक चूक सुद्धा तुम्हाला तुमच्या मोठ्या पराभवाचं तोंड दाखवू शकते. केवळ 2 धावा शिक्रापूर 11ला जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ जिंकण्यासाठी. समोरच्या गाडीची लाईट बंद करा. शिक्रापूरकर फटका खेळलेला आहे तो स्क्वेअर लेगकडे. 1 धाव तिथे प्राप्त होऊ शकते आणि स्कोअर लेवलमध्ये येतो. शिक्रापूरचे खेळाडू आपल्या पाठीमागची जी गाडी आहे ना ती लाईट बंद करा जरा वेळ. यस, अजून 1 धाव आहे. 1 धाव काढल्यानंतर तुम्ही लाईट लावा. अजून काय करायचे ते करा. 44 धावा धावफलकावरती आहे. मी पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून कौतुक करेल, त्याचबरोबर ज्यांनी बक्षिसं दिलेली आहेत त्या सर्वांचं मनापासून कौतुक करूया. अमोलदादा थिटे यांच्याकडून 1 ते 4 क्रमांकासाठी ज्या प्रतिमा त्यांनी जाहीर केल्या होत्या त्यासाठी 6,000 रुपये जमा केलेले आहेत. मोरेश्वर दादा पराड यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी प्राप्त होते. आस्था ज्योतिषालय प्रोप्रायटर अमोलदादा जोशी, विशेष सौजन्य दत्ताशेठ थिटे, सचिनजी पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत. तर गोल्डमॅन राजेंद्र भाऊ साकोर यांच्याकडून 2,551 रुपये. तर जिल्हा परिषद करंडक केंदूर पाबळ 2025च्या विजेत्या पदावरती शिक्कामोर्तब शिक्रापूर 11. मान्यवरांना विनंती, आपण सर्वांनी थांबायचे. बक्षीस वितरणासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी थांबायचे. मान्यवरांना नम्रतेची विनंती, आपण सर्वांनी थांबायचे आणि सर्व खेळाडू चला लगेच बक्षीस वितरणाच्या सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व खेळाडू आपण चला चला शिक्रापूर 11 पिंपळे जगताप चला दोन्ही टीम चला आपण सर्वांनी समोर या. मान्यवरांना विनंती, आपण थांबायचे बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. प्रेक्षकांसाठी लखेट होते. सन्माननीय विकी शेठ हरगोडे, पंकज शेठ गायकवाड, सज्जन गेगे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळींचं आम्ही मनापासून स्वागत करतो. तर प्रेक्षकांसाठी लखेटवाचं कुपन या ठिकाणी दिलं जात होता. प्रेक्षकांनी व्यासपीठाकडे या. सगळं प्रेक्षकांना विनंती आहे आणि मान्यवरांना विनंती करतो आपण आहे त्याच ठिकाणी व्यासपीठावरती थांबायचे. लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. चला ऑल टीम शिक्रापूर 11 पिंपळे जगताप खंडेराव स्पोर्ट्स क्लब चला सर्व संघ. इंजिनियर सागरजी गोकुळे साहेब उपस्थित होत आहेत. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सौजन्य स्पोर्ट्स सायकल आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो. सन्माननीय सागरजी गोकुळे इंजिनियर साहेबांचं स्वागत आहे. ऑल टीम चला समोर. खंडेराव स्पोर्ट्स शिक्रापूर 11 पिंपळे जगताप, त्याचबरोबर भैरवनाथ फायटर्स सरसवाडी चला सर्व संघांनी समोर या आणि मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जागेवरती थांबायचे. मान्यवरांना विनंती करतो आपण बसून घ्या. सर्वांना विनंती मान्यवरांना